टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य तथा अंबरनाथ हिंदवी भारत संघ संचालक सत्यवर्धन दास बैरागे यांच्या माध्यमातून येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत जनतेमधून थेट नगराध्यक्षपद तसेच नगरसेवक पदासाठी होणाऱ्या निवडणुकीअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक पदासाठी सर्वच अधिकृत उमेदवार यांना जाहीर समर्थन देण्यात आले असून भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास या घोषणेच्या अनुषंगाने हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कार्थी या विचारधारेशी समर्पित असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित सुसंस्कृत पेशाने सीए असणाऱ्या तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांना निवडून देण्याबाबतचे आवाहन देखील त्यांनी सर्वच अंबरनाथ परिक्षेत्रातील मतदारांना केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रस्ते, पाणी, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन अशा व इतर अनेक महत्वपूर्ण नागरी मूलभूत सुखसोयी अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकास, सुशासन तसेच भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी प्रशासन आदी महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने सदर निवडणूक महत्वाची असून खऱ्या अर्थाने शहराचा सर्वांगीण विकास व्हावा याच प्रमुख उद्देशांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील सर्वच मतदारांनी कोणतेही राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभने तसेच एकाधिकारशाही, झुंडशाही, दादागिरी राजकारणाच्या अनुषंगाने धर्म तसेच जातीनिहाय जाणीवपूर्वक निर्माण केलेले भावनिक आवाहन आदी सर्वांना जुगारीत तसेच महत्वपूर्ण इतर राजकीय पक्षांच्या माध्यमातून 80% समाजकारण तथा 20% राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने काहीसा बदल करीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केवळ आणि केवळ 100% समाजकारण याच महत्वपूर्ण मूलभूत मुद्द्यावर येत्या 2 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या जनतेतून थेट नगराध्यक्ष तसेच सर्वच नगरसेवक पदाच्या निवडणुकीअंतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील सर्वच मतदार बंधू तथा भगिनींनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरत येणाऱ्या आपल्या भावी पिढीच्या अनुषंगाने शहराचा भकास व्हावा की विकास व्हावा याच भविष्यकालीन विजन अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरघोस मताने निवडून देण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य तसेच अंबरनाथ हिंदवी भारत संघ संचालक सत्यवर्धन दास बैरागे यांनी मतदार राजांना केले। तसेच सदर निवडणुकीअंतर्गत बदल तसेच सत्तांतर घडणारच असा विश्वास देखील यावेळेस सत्यवर्धन दास बैरागे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। नमस्कार, मी सत्यवर्धन दास बैरागे, हिंदवी भारत संघ प्रतिष्ठान या संस्थेचा संचालक। आज आपल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। प्रत्येक निवडणुकींसारखी ही निवडणूक देखील अतिशय महत्वाची असते, कारण आपल्या मूलभूत गरजा, सोयी सुविधा इत्यादी याच संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होत असतात। आमच्या अंबरनाथ शहरात देखील अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होत आहे। ह्या निवडणुकीत आपल्या शहराला नवीन उंचीवर नेण्याची एक चांगलीच संधी आपल्याकडे आहे, ज्यात भारतीय जनता पक्षाने सौ तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील ज्या सीए म्हणजेच सनदी लेखापाल अशा सुशिक्षित मातृशक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, हे जाणून मला अतिशय आनंद झालाय। भाजप ही निवडणूक विकास, सुशासन आणि पारदर्शकतेच्या स्पष्ट धोरणावर लढवत आहे। मी एक हिंदुत्वाचा कार्यकर्ता म्हणून आणि विकासाचा पुरस्कर्ता म्हणून तमाम अंबरनाथकरांना विनंती करतो की त्यांनी स्थिर आणि विकासाभिमुख शहरी सरकार आणण्यासाठी 2 डिसेंबरला सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडून नगराध्यक्ष पदासाठी सौ तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील आणि त्यांच्या समवेत नगरसेवक पदासाठी प्रत्येक प्रभागात उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटनावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे। मी लहानपणापासून ऐकत आलोय की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, परंतु मी ताईंना आणि त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच विनंती करणार की त्यांनी 100% राजकारण करावं, 100% समाजकारणासाठी, कारण राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यासाठीचं एक योग्य साधन आहे। तर चला, विकासाच्या या स्पष्ट धोरणाला आपण मतदान करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।